इकडे विशाळगड परिसरामध्ये देशद्रोही यासीन भटकळ हा राहत होता असं वक्तव्य संभाजीराजे यांनी केलेलं होतं। त्यांच्या या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवरती भटकळ कधी कोणाकडे राहिला होता का याची चौकशी करणार असल्याचं एक मोठं विधान कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय। पोलिसांनी त्या संदर्भात काय भूमिका घेतली याबाबतही चौकशी करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। सगळ्यात मोठा अतिरेकी देशद्रोही यासीन भटकळ इंडियन मोजेदाईचा फाउंडर, तुमच्या जर्मन बेकरीचा मुख्य आरोपी, मुख्य पुण्यातला, आणि तिने जे 8-9 मोठे बॉम्बस्फोट झाले त्याचा तो आरोपी, तो तिथे 7 दिवस राहिलाय विशाळगड। आणि आमचे पालकमंत्री आताचे हसन मुश्रीफ सुद्धा त्याच्यावर काही बोलत नाही। पूर्वीचे पालकमंत्री गृहराज्यमंत्री सतेज पाटील त्याच्यावर काही भाष्य करत नाही। हे सगळं चालतंय का? आणि म्हणून हा लढा मी उभा केला। आता यासीन भटकळ प्रकरण हे कालच आम्हाला कळालं, त्याचीही अधिक चौकशी केली जाईल। तो कुठं राहिला होता, का राहिला होता, कोणाच्यात राहिला होता, पण ही माहिती असती तर पोलीस का गप बसते ही माहिती घेऊ आपण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।